आज ही तेलपटाची भाजी करूयात। तेलपट ही एक रानभाजी असून पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच ही रानभाजी आपल्याला मिळते। ही तेलपटाची भाजी म्हणजे वेलींचे कोवळे देठच असतात। फक्त घेताना ही भाजी अशी मोडून बघायची, कटकन तुटली की ही भाजी कोवळी असते। एखादा देठ कडक असेल तर तो मात्र काढून टाकायचा आहे। या भाजीला फार अशी पाने नसतात, कारण या वेलींना पानं यायला सुरुवात झाली की ही भाजी जून होते। त्यामुळे ही जी जुडीमध्ये थोडीफार पानं आहेत त्याचेही असे देठ काढून घ्यायचे। एक 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून वेळून भाजी व्यवस्थित अशी चिरून घ्यायची। थोड्या थोड्या या जुड्या घ्यायच्या आणि अशी ही बारीक भाजी चिरून घ्यायची। चिरताना एखादा कडक देठ लागला तर तो मात्र काढून घ्यायचा आहे। यासोबत ही जी पानं आहेत ती देखील व्यवस्थित बारीक अशी चिरून घ्यायची। कुठल्याही खताशिवाय फक्त पावसाच्या हलक्या सरींनी उगवणाऱ्या रानभाज्या आपल्या शरीरासाठी अतिशय औषधी असतात। त्यामुळे त्यांचा समावेश आपल्या आहारात नक्कीच करायला हवा। बघा, इथे सगळी भाजी मी ही अशी चिरून घेतली। फोडणीसाठी कांदा देखील चिरून घेतलाय। आता फोडणीला घालूयात। पळीभर तेलावर ठेचून घेतलेली लसूण घालायची। लसूण हलकीशी परतली की हिरवी मिरची घालायची। पालेभाजी आहे त्यामुळे हिंग हा हवाच। लसूण मिरची हलकीशी परतली की यामध्ये कांदा घालायचा आहे। 2 मोठे कांदे हे असे थोडेसे जाडसर चिरून घेतलेत। कांदा थोडासा जास्त असला की पालेभाजी छान अशी मिळून येते, त्यामुळे या भाजीला थोडासा जास्त कांदा घालायचा। आणि पालेभाज्या या शक्यतो लोखंडी तव्यातच बनवाव्यात, म्हणजे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं असतंच, पण चवीलाही सुरेख लागतात। कांदा हलकासा मऊ झाला की यामध्ये हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मिठाचा अंदाज नसेल तर मात्र शेवटी मीठ घाला कारण पालेभाजी शिजून कमी होते आणि मग मीठ जास्त होतं, त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच मीठ घाला आता यामध्ये ही चिरून घेतलेली भाजी घालायची। आता मात्र गॅसची आच मध्यम करायची आणि सगळी भाजी तेलकांद्यावर व्यवस्थित अशी परतून घ्यायची। लोखंडी तव्यात फक्त तेलकांद्यावर परतलेल्या या भाज्या चवीला अगदी सुरेख लागतात। बघा, 2-1 मिनिटं सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून घेतली। आता यावर झाकण ठेवायचे आणि पुन्हा 2-3 मिनिटांची फक्त वाफ काढून घ्यायची। पालेभाजीचा नैसर्गिक रंग बदलू द्यायचा नाही, इतपतच आपल्याला वाफ द्यायची, कारण भाजी अगदी कोवळी असल्यामुळे एका वाफेत शिजून येते आणि अति शिजवल्यामुळे त्यातील जीवनसत्वही कमी होतात, त्यामुळे फार अशी शिजवायची नाही हे असं थोडंसं दाबून बघायचं। अगदी नरम लागलं की आपली भाजी शिजली। वरून ओला नारळ पेरायचा आहे, नसेल आवडत तर नाही घातला तरीही काहीच हरकत नाही सगळी भाजी एकदा व्यवस्थित अशी हलवून घेतली की आपली तेलपटाची रानभाजी तयार। अगदी साधीशी पण तितकीच पौष्टिक अशी ही तेलपटाची रानभाजी नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्याबरोबर नक्की शेअर करा। धन्यवाद।